का हो शांती? तुम्ही लहान उचलून दिली तू. सगळ्यांना सांगितलं का नाही? हां? अगं आपल्या नवीन घराची पूजा आहे. मग सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं ना. सांगितलं का नाही? कोणाला नाही सांगितलं, पाहुणे रावळ्यात कोणालाच नाही सांगितलं. एकाला सांगितलं का एकाला राग येतो. आणि तशी बी शीतलची आई बोलायचीच नव्हती. मग तिला नाही बोलायचं आणि साऱ्यांना बोलायचं. मग कसं चांगलं वाटतं का ते? शीतलची आई आणि का नव्हतं सांगायचं शीतलच्या आईला? हां? तिने पहिलं खाल्लं असतं का? आईला असते बिचारी. तुम्ही गप्प बसा. शीतलची आई आली असती आधीच काय ती ठांगरगुडी कमी येऊन परत लेकीला शिकीन आणि परत घरात हायचे. मी तोंडाला तोंड द्यायला आली म्हणजे लगेच लेकीचे कान भरायला सुरू होती. त्याच्यामुळे तिला नव्हतं बोलायचं आणि त्याच्यामुळे कोणालाच नाही बोलवलं. फक्त गल्लीतल्या 4-2 बाया बोलायच्या आणि पूजा करून घ्यायची. मोठी काय केली लहानी काय केली, पूजाच होती ना ती. बरं बाबा, तू म्हणती तसं. मी कशाला बाहेर डोकं घालू बाबा? माझं काय पडलेलं आहे? नाही बोलायचं, नाही बोलायचं. का गं कमलाबाई? बरोबर आहे का नाही? मी कशाला बाहेर डोकं घालू? अरे भाऊ, तुम्ही कशाला बाहेर डोकं घालिता? शांताबाईचं डोकं चालत तर चालू द्या ना. नाही बोलायचं नाही बोलायचं. लहानी काय पूजा, मोठी काय पूजा. बरं भाऊ शांती, तू म्हणती तसं. पण आहे ना, घरातलं पटापट आवरा. सामान सुमान कालच आणून टाकलेलं आहे ना. हां? आणि काय नाही तर प्रसादच वाटायचं आहे ना. मग तुम्ही लवकर आवरा. दुपारी ना मी पूजारीला सांगतो. येते ना लवकर या पूजा करून. सगळं आवरून ठेवा. मी आत्ता आलो चक्कर मारून. का गं कमलाबाई, आता पूजाला राधाला राजाने बसवता यायचं आहे ना. हं? का त्यांना दोघांना बसू हं? मला काही कळानच बाई. अगं शांता, राधाला कसं काय बसता येईल पूजाला? आता ती पोटाशी पोटाशी बाहेर पूजाला बसत राहते कुठं? तुला शीतलला राधालाच बसावं लागेल पूजाला. दोघांनाच बसावं लागेल. आमच्या घरात ते एक आहे बाई, ही तर जानवर. आणलं काय राधाला काय पटलं होतं आणि काय नाही. आणलं लव्ह मॅरेज करून त्याला काही कळतं ना वळतं. ना आता त्याला बसवायचं का पूजाला? नाही हिची तर आहे का ती? अगं शांता, आता झालं ते झालं. आता एक पोरगं झालं, त्यांचा संसार झाला. अगं कवर मनात राग धरून बसती. अगं आता ती आहे तर तुझी सुनच ना. कशाला राग धरून बसती तिचा? बसव तिला पूजाला. काय झालं? ती पूजाला बसल्यानं काय होणार आहे का? अगं काही होणार नाही कमलाबाई. पण बामणाने सांगायचं एक आणि तिने करायचं एक. म्हणजे हसूच ना. तिच्या लवकर डोक्यात नाही बसत. तिच्या डोक्यात नाही ते बटाटे भरलेले. बोलायला अशी चुरू 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 बोलती बाई. पण आता काही बी म्हणतो, राधा तर गरोदर आहे. तिला तर काय पूजाला बसता येणार नाही. मग त्याच्यामुळे तुला शीतललाच बसावं लागेल ना. आधी तू समजून सांग. बरं बरं, तू म्हणती तर मी शीतललाच बसते ना. आता तिलाच बसावं लागणार आहे. दुसरं कोणी पूजाला बसायला? पण कमलाबाई, तू लेकरं बाळ तुझी लेक सोन घेऊन ये बरं का. मी काय लय पाहुणे रावळे नाही सांगितलेले. पण तू माझ्या जवळची तेव्हा एक घेऊन बरं का. आणि नाही लेक सोन आले तरी पोरं पारं घेऊन ये. बरं बरं शांताबाई, आणि ते मी नातोंड आणि ते माझी. कमलाबाई, बघू का घरात काय करू राहिल्या दोघी? हां, राधाला तर नाही करायचं एवढं काम, पण ती काय वाचणार नाही. आणि शिकली काय करी ती बघते ना का बसली किडा घेऊन. येते मी बघते घरात काय चाललं. शांताबाईला वाटतं मी खरंच तिच्या संग मनातून बोलते काय माहिती. लगेच पटकन डोळे बंद करून माझ्यावर भरोसा करून घेते. हां, आणि त्या शिकलीला बी चांगलं जात आहे ना. शिकवून 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 शहाणं करीते मी. अगं राधा, काय करीते? अगं तुला किती वेळा म्हणलेलं आहे असं बसायचं नाही. एक तर पहिली गोष्ट ना, तू कामच नाही करायला पाहिजे का. पण तू ऐकत नाही ना. असं बसू नको ना. असं बसत नाही ना बाई. पोट दबन ना तुझं. मी आई फक्त या पण त्याला लागते ना. आता नव्या घरात आलो म्हणल्यावर दिवा लावणं किती जरुरीचं आहे. आणि काय होतं कुठं पोट दबू राहिलं? मी तर पाय पसरून बसलेली आहे ना. काय नाही होत. शीतल कुठं गेली? तिला नाही जमू राहिले कामधंदे. ती काय करू राहिली? हां, अजून घराची सजावट नाही केली, काही नाही केली. हां, दुपार व्हायला किती टाईम आहे अजून. तिला कळा ना का? तुम्ही जाऊन बघा बाई, मी काही नाही म्हणत. ती लगेच वचकन कुत्र्यावानी धावते माणसाला. तुम्ही जाऊन बघा, बघा खोलीत असा. मीच बघते जाऊन काय करूला राहिली काय नाही. हां, तर किडा एक तिला काही सुधरून देत नाही. म्हणून बसला लवकरच. आणि तिला आधीच लई कामाचा कटाळा. चाठळ कुठली. महा पिल्लू किती गोड पिझ्झा खाते. माझे पिल्लू किती गोड पिझ्झा खाते. बाई, यांच्या तामाशात मला लिकरू सुद्धा घ्यायला वेळ नव्हता बाई. आज बसले बाई निवांत मी नाही सोन्याला घेऊन. किती गोड आणि गुटू गुटू पिझ्झा खाऊ राहिला है ना. है सोन्या, चांगला आहे ना. काय कशी तर इथं काय बसली त्याला घेऊन. बाहेर अजून घराची सजावट नाही काय नाही. डोक्यावर सूर्य आला ते बाहेरची सजावट कोण करणार आहे? हां, इथं बसली त्याला घेऊन. ती राधा बसली आपली काम करीत. तिला काम नाही करायचं तरी तू इथं निवांत पोराला घेऊन बसली. तुला लाज वाटते का? आई, मी काय तुमच्या डोळ्यातच चालत आहे ना. तुम्हाला मी कधी बसली आणि ते तुम्हाला कधी खपलं असं झालंच नाही. साऱ्या गावाचे काम करीत होते. पोरग रडत होतं म्हणून मी त्याला म्हणलं थोडं खाऊ घालावा. त्याच्या बापाने पिझ्झा आणून दिला म्हणून त्याला खाऊ घालत होते. लगेच तुमचं सुरू झालं महाभारत आहे ना. तुम्हाला कधीच खपणार नाही मी. आणि हे काय घालून बसली? हे काय घालून बसली ग? साडी नव्हती का तुला? हे बसली भुताडावानी घालून. काय घालून काय नाही त्याची सुद्धा अक्कल नाही तुला. हां, हे अजिबात नाही घरात असं चालणार नाही.
घातलेले तर कपडेच ना मी, काही उघडी नागडी तर नाही ना, काय झालं घातल्याने? सकाळपासून त्या कामात होते, साडी मळून गेली म्हणून मी घालून बसले आणि दुपारून परत दुसरी साडी घालायचीच आहे. तीन साड्या काढू काय धुवायला मी, त्याच्यामुळे घातलं. हा, आणि मला भुतडावानी म्हणते. अंगावर तर कपडा आहे ना माझ्या, बाया काय काय घाली त्या, जाऊन पहा. हा उठा, लय नका बोलू, जा बाहेर सजावट करते, आता होईन टाईम. जा उठा, बघते मी पोराला, त्याला खाऊ बी घालते. फक्त काम टाळायचं निमित्त लागत. जा सजावट करा, हे करा ते करा. बरं मला सांगू राहिली करा करा. हा ना, आता पूजाला मला नाही बसून द्यायची, तिला बसेन. मी तिची दुश्मन आहे ना, मला कशी ती बसून देते. पण जर आता मला पूजाला आज बसून नाही दिलं ना, तर बघा मी कसा गोंधळ करीते. कामाला बरं मला फरमित्या, हे कर आणि ते कर, आणि मुद्द्याचं काम आलं का मग मला नाही, मग राहता आहे ना. बरोबर आहे तुमचंच. आता आहे ना पूजाचं सामान आणून ठेवते इथं, मग कपडे बिपडे बदलते. नाही तर ते बी माझ्या भोवतीच राहणार आहे, ते बी काम कोण नाही करणार आहे. परत मी काही करायला गेले का मग येते मला सांगायला, मग मीच करीते ना बाई सांगायच्या आधी. झाली आता पूजेची तयारी बियारी, आता मी बी माझी तयारी करते. महाराणे बसले असं ना आवरून सावरून, मी आहे कामं करायला मोकळी. एक तर काय दोन्हीच्या आखरीतच उरायली आई, मग तिला बसायलाच पाहिजे. झाली आता, जाते मी करते माझी तयारी, सोन्याचं बी आवरावं लागल. काय शीतल, झाली का नाही तयारी बियारी? आहे का नाही मग तू नोकरीने? हा बघ सगळे जे ते तयार उरायला, तू आहे का नाही कामात? मी तुला कालच म्हणले होते ना, तू राणी कधीच बनणार नाही, तू नोकरानीच राहणार आहे. आली का ग कामला? बाई किती गोडवानी साडी आहे ग तुझी. हा बाई तू साड्या घालीत नाही तर असं नुसतं ड्रेसवर तुला काय पाहून पाहून कटाळा येऊन गेला बाई. आज साडीवर किती गोडवानी दिसू राहिली बाई, रोज साडीच घालीत जाय बाई. आवर आहे झांजर आवडे, आवर बसली एकच कामाला तिसरा पार करीत जाय ना, आवर ना, घाल ना कपडे बिपडे, पूजाला बसायचं तुला आज. हा लई झांजर आवड्या पण नाही बाई तुझ्या अंगात. अगं शांती, जरा धीराने घे, ती काम करू राहिली ना. हा, तू तर आज सजून सवरून लयच भारी दिसू राहिली ग. गप्पा हो तुम्ही, लई भारी दिसू राहिली ना, आमक दिसू राहिली. स्वतःच एक ड्रेस घालून ये कायम कशात बी. उठाय, मी काय म्हणून राहिले, उठ ना, जाय ना, कपडे बिपडे बदलून ये ना, आता सगळे येतीनच ना, जाय पण. आई तुम्ही झाल्या तयार आता? तर गप बसा, मी काम करीत होते, मला दिलं कामाला इकडे काढून आणि दोघी बसले तिकडे नाटाफाटा करीत. हा आता मी काम आवरलं, आता कधी जाऊ कधी आवरू? हा तुम्ही थोडा आता हातभार लावला असता तर झालं नसतं का काम पटापटा? हा आणि आता मला म्हणून राहिला झांजर आवडेल काय? हा हा तुला कधी बी ना काम सांगितलं का तुला नेटच पडत राहतं. एका सारखी नाही ना, पटापटा काम आवरून जिकडे तिकडे होऊन आणि फटाकडी बनवून आली असती, आणि आता मला चुरकू राहिली. जाय पटकन, ये साडी बिडी घालून. एवढं मोठं घर बांधून ठेवलं, बचत गटाचे हप्ते भरू भरू माय नाकी नऊ आली, आणि यांना एवढं एवढं काम आहे ना. हा आणि यांना घर व्हावं म्हणून मी बचत गटाचे उचल हप्ते आणि आम्हाला चुरकू राहिले. अगं शांता, शांत वय शांत वय, आवरी ना ग ती. हा शांत वय, एखादा नाही राहत चंचल बाई, शांत वय. अगं यांचं कायमच होऊन गेलं कामला. हा याला काय माझीच आशा लागती, आणि आता ती राधा बिचारी गरोदर आहे, तिला मला काही म्हणता येईना. हा आणि इथं कायमच मला अशी तोंडाला तोंड देऊनच बाई. यांच्या कुठं नादी लागत बसू बाई मी, जाते बाई, घेते माझं आवरून. परत माझ्या मागं घाई लावते, नाही साडी नीट घालता येईना, नाही काही करता येईना. हे दिसू राहिला फटाकडे. काही माहिती कोणाला पूजाला बसत नाही, कोणाला नाही तर म्हणा माझी राधा माझा राजू बसन पूजाला, आणि मी काम करू करू नेले. काय माहिती अजून पोराच्या बापाचा तपास नाही, पोरग नाही. पूजाला कोण बसणार आहे शांताबाई? हा कोण बसणार आहे पूजाला? ज्याला पूजाला बसायचं लवकर जोड येऊन पुढे बसा. का ग कमला, राधाला नाही बसता यायचं आहे ना पूजाला? तू सकाळीच म्हणली ना मला राधाला बसायचं असतात, मग राधालाच बसवलं असतं पूजाला. का बाई माझं नाव घ्यायला तोंड दुखू राहिलं, मी बसते ना पूजाला. हा ताईला नाही बसायचं येतं, मी बसणार आहे पूजाला. तुम्हाला पूजा बसायचं ना, मग तुमचं नाव कुठे आहे? पूजाला दोघांना बसावं लागतं. शीतल कुठे करावे? हा सारे सकाळचा दिसा ना, त्याला कळा ना पूजाचा टाइम झाला तरी अजून यायचं, त्याला सुधारा नका. हा आणि पूजाला तुम्हाला बसायचं होतं, मग हे तुम्हाला माहिती होतं ना, राधा तर काय बसणार नव्हती, मग तुला सांगायचं काम नव्हतं का आपल्याला पूजाला बसायचंय म्हणून? मला उशीर झाला यायला पूजाला, माफ करा काका. पंडितजी आता करा चालू पूजा, आता जोड बी आलं पूजाला, करा चालू पूजा आता. बराच वेळ झाला मला इथं बसून. पूजा संपूर्ण झाली, आता माझ्या मागं म्हणा ओम गणेशाय नमः. शीतल जरा म्हण ना जोरात, ओम गणेशाय नमः. पूजाला वाचायची तर लय होती ना, मग म्हण ना आता. ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः. मित्रांनो झाली बरं का माझ्या घराची गरबरणी. हा सगळे प्रसाद घ्यायला या. हा कमलाबाई प्रसाद घेऊन जाय, आणि तुम्ही बी या प्रसाद घ्यायला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. या पटापट शांताबाईच्या घरी प्रसाद घ्यायला या. हा आणि रोज शांताबाईच्या घरात काय होतं ते नक्की पहा.